आणि आता पाहूयात राजकारणातली एक मोठी बातमी। रोहित पवारांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडी कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। रोहित पवारांचं नाव आरोपपत्रात दाखल असल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान न्यायालयाकडून अद्याप या आरोपपत्राची दखल घेतली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, रोहित पवारांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आलंय, नेमकी काय अधिक माहिती या संदर्भात? रोहित पवार यांचा बारामती अॅग्रो हा जो काही वैयक्तिक पातळीवरचा कॉर्पोरेट व्यवहार आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी काही साखर कारखाने विकत घेतले होते। आणि शिखर बँक काय काम करते तर शिखर बँक त्यांच्याकडे सहकारी आस्थापनाच्या माध्यमातून जे साखर कारखाने तोट्यात गेलेले त्यांचा विक्री व्यवहार करते। आपल्याला आठवत असेल तर श्री अजित पवार त्यांच्या सुविद्य पत्नी या गुरु कमोडिटीच्या माध्यमातून त्यांनी शालिनीताई पाटील यांच्याकडे असलेला साखर कारखाना खरेदी जो केला त्याच्यातनं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पवार कुटुंबियांसंदर्भामध्ये ईडीच्या कारवाईला सुरुवात झाली। आता रोहित पवार यांच्या संदर्भात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये ईडीनं धाडी टाकल्या आणि त्यांनी केलेल्या व्यवहारापोटी 60 कोटी रुपयाची संपत्ती ईडीनी रोहित पवार यांच्या संदर्भातली जप्त केली। त्यानंतर वर्षभर काही घडलेलं नाही आणि आता असं लक्षात येत आहे की राज्य शिखर बँकेच्या माध्यमातून हा जो काही कथित गैरव्यवहार, कारण मला आठवतं की साधारणपणे 1080 कोटी रुपयाचा हा गैरव्यवहार आहे की ज्या गैरव्यवहारामध्ये मूलतः 84 संचालक इन्क्लुडिंग श्री अजित पवार आणि मग राज्याच्या वेगळ्या राजकीय पक्षातली मंडळी अशांच्या संदर्भामध्ये सुरुवातीला ईडीची कारवाई सुरू झाली होती आणि तेव्हा मात्र अजित पवार आणि मंडळींना पूर्ण क्लीन चिट मिळाली होती। आता हे जे आहे ते पुरवणी आरोपपत्र आहे, ज्या पुरवणी आरोपपत्रामध्ये रोहित पवार आणि त्यांच्या बारामती अॅग्रो संदर्भामध्ये ईडीनं असं म्हटलं आहे की यांनी गैरव्यवहार केला। सुरुवातीला जी 60 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केली त्याशिवायचे आणखी काही भाग आहेत का की जे रोहित पवार यांच्या संदर्भात जप्त केलेत, याची माहिती ते पुरवणी आरोपपत्र जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा कळेल। पण पवार कुटुंबियांसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे। पहिला धक्का हा अजित पवार यांच्या संदर्भातला होता गुरु कमोडिटीचा, कारण त्यांनी काही शेल कंपन्या उभा केल्या, त्यांचे चिरंजीव, त्याच्यानंतर त्यांचं नरिमन पॉइंट इथं असलेलं ऑफिस, त्यांच्या सुविद्य पत्नीचं नाव आणि स्वतः अजित पवारांचं नाव। परंतु ते आता सत्तेत आल्यानंतर मधल्या काळामध्ये ईडीने असं म्हटलं की आम्ही जी काही चौकशी केली त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलेलं नाहीये, त्यामुळे तो भाग बाजूला झाला। आता रोहित पवार यांच्या संदर्भामध्ये मात्र हे जे पुरवणी आरोपपत्र आहे ते दाखल झालेलं असलं तरी ते न्यायालयाने अद्याप स्वीकारलेलं नाही, पण न्यायालय स्वीकारेल कारण ईडीनं ते दाखल केलेलं आरोपपत्र आहे। याची 2-3 पातळीवरची चौकशी सुरू होती। एक अँटी करप्शन ब्युरोकडनं सुरू होती, दुसरी अण्णा हजारे, राजू शेट्टी, मेधा पाटकर यांनी बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली होती तिथे एक चौकशी सुरू होती। आणि आपल्याला आठवत आहे की IRS जेव्हा दाखल होतो, ECA जेव्हा दाखल होतो तेव्हा 100 कोटीपेक्षा अधिकचे व्यवहार सुरू झाले की तिथे ईडीची कारवाई सुरू होती। म्हणजे अशी तिहेरी पातळीवरची कारवाई सुरू होती। पहिल्या 2 प्रकरणामध्ये जिथे सुरेंद्र मोहन हे पिटिशनर होते अण्णा हजारे यांच्या वतीनं, तर बॉम्बे हायकोर्टामध्ये सरकारने सांगितलं की याच्यामध्ये पवार कुटुंबातल्या अजित पवार यांचा फारसा संबंध दिसत नाही, कारण सहकार कायद्याप्रमाणे तिथे उल्लंघन झालेलं नाहीये। पण ईडीच्या कारवाईमध्ये मात्र अजूनही ती पेंडिंग आहे असं सांगितलं जातं। त्यामुळे हा दुसरा मोठा धक्का आहे आणि तो रोहित पवार यांना व्यक्तिशः खूप मोठा धक्का असेल, कारण या संदर्भामध्ये त्यांनी साखर कारखाना खरेदीचा व्यवहार जो करमाळ्यामध्ये केला तो कारखाना तर त्यांच्या ताब्यातनं गेलाच गेला, कारण साधारणपणे 60 कोटी रुपयाला हा व्यवहार झाला होता, त्यातले 3.5 कोटी रुपये त्यांनी भरले होते आणि त्या 3.5 कोटीतनं तो व्यवहार केला होता। निश्चितच। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।